जयस सईद स्ट्राइक ऑन तयार. यावेळेस अलॉन दी कार्पेट असा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. विजू पालघरे चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एक धावी ती आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण बघितली गेली तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 11 धावा ज्या धावफलकावरती आपण बघतोय धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बॉलर तयार. सिक्की लाईव्ह आता मात्र सुरू झालेलं आहे. बॉलर तयार. उजव्या हाताने आपण बघतोय पुन्हा मैदानाच्या मध्ये राऊंड द विकेट. यावेळेस बॅटची कडा होती. थर्ड मॅचच्या दिशेने आपण बघतोय चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल. कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये तिथे. एकच धावा आता मैदानामध्ये आपण बघायचं येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 12 धावा. 2 षटकांचा खेळ जो मात्र आपण पाहतोय एसटीकडे संपला गेलाय. लाला दौंड मात्र या खेळाडूला आज स्वतःला सिद्ध करावा लागणार आहे. ना कोणाशी स्पर्धा असावी तर ना कोणापुढे जाण्याची आकांक्षा असावी. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. आज स्वतःला सिद्ध करायचे. 12 धावा धावफलकावर आहेत आणि मला वाटतं ते बॅटिंग पॉवर प्ले जो मैदानाच्या मध्ये घेतला गेलाय. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. जळेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही. रोखण्यास माझी वाट वादळ्या होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ तरी थांबण्यास उसंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या रक्तात नाही. माझ्या पावलांनाही पसंत नाही. आज ते दाखवायचे लाला दौंडला. पॉवर प्लेचं षटक दिनेश बोडक्यांच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय. स्ट्राइक ऑन 3D डी फॉर डेंजर. उडवल्या बॉलला यावेळेस बघायचंय लॉंग ऑफला चेंडू. विजू पालघरे आहे चेंडूच्या खाली. झेल झालाय. लाला दौंड मोठी विकेट आली. पहिला मोरा डगआउटच्या दिशेने. लाला दौंड आज मात्र निश्चितपणे आजच्या दिवसभरामध्ये त्याच्या नावाला साजेल असा खेळ मात्र होऊ शकलेला नाहीये. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल ते होईल तो आकाश दौंड. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण पाहतोय यावेळी मैदानामध्ये जरूर इथे केला जातोय. पुन्हा एकदा विश्वास दिलाय आणि त्या विश्वासाने कामगिरी करायची आज मात्र जयेशला देखील. विश्वास काय असतो त्या विश्वासाबद्दल देखील आपण चर्चा करूयात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे मात्र केलाय. लॉंग ऑफ आहे. मिड ऑन देखील आहे. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग पॉइंट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट कव्हर. पहिलाच बॉल आडव्या बॅटने चेंडू मात्र खेळलाय. मिड विकेटला खेळाडू आहे तिथे डीप मध्ये. सिंगल तर मैदानाच्या मध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय ते मैदानामध्ये जो होणार नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण बघितली गेली तर धावफलकावरती 13 धावा 13 अंक. क्रिकेटमध्ये आपण बघितलं गेलं तर अशुभ म्हटलं जातं परंतु क्रिकेटमध्ये शुभ आणि अशुभ काहीच नाहीये. 13 इस दुनिया में नाही कुछ है तेरा नाही कुछ है मेरा दिया सब उस भगवान ने है. या दुनियेमध्ये नाही तुझं काही आणि नाही माझंही काही. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू मध्ये खेळण्याचा प्रयत्न मयूर पालघरे पाहायचा फार दूरवरती राहिलाय. 2 खेळाडू. ओ तिथे काय झालंय. जयस सईदला मिळालेलं हे जीवदान आहे. हे जीवदान किती महागात पडू शकतं. विश्वास द्यावा लागणार आहे जयेशला. विश्वास काय असतो. राजा तुम्ही विशालगड गाठा एक बी गणी मी पुढे सरकू देत नाही सांगणारे बाजीप्रभू देशपांडे आज मात्र जयेशला आठवावे लागणार आहेत. आठवावे लागतील तानाजी मालुसरे. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं सांगणारे तानाजी मालुसरे. विश्वास काय असतो. राजा अवघ 60 मावळे द्या एका रात्रीत गड घेतो सांगणारे कोंडाजी फर्जंद आज आठवावे लागतील. विश्वास काय असतो.
त्या विश्वासाने आज मात्र लढायचंय जयेशला. बॉल तयार आहे दिनेश. यावेळेस उडवलाय बॉलला आणि जयेशच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शिवशंभूचा छावा. मिळतील 6 धावा. षटकार. थैंक यू. मंजिल से आगे बढ़कर मंजिल की तलाश कर. मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. असं म्हणतात ना, छोट्या मोठ्या तलावामध्ये पोहून उपयोग नाही. पोहायचंच असेल तर समुद्रामध्ये उडी घ्या, स्वतःची किंमत समजेल. दिनेश बोडके विरुद्ध आपण पाहतोय पुन्हा एकदा जयेश सईद. हाफ ट्रॅकर बॉल अप्पर कट मैदानाच्या मध्ये. एक सिंगल तर तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेली आहे. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 22 धावा. डबल दुर्री वो है सबके लिए बुरी. 22 धावा आहेत. प्रेक्षकांची पावलं मात्र या मैदानाकडे आलीत. आता बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बघायचंय मैदानामध्ये. दिनेश बोडके आतापर्यंत निश्चितप्रमाणे चांगली गोलंदाजी राहिली नॉटी बॉय चिंचोली. बॅटची कडा पुढे एकदा चेंडू मैदानामध्ये बघायचा आहे. एक एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे, कारण थेंबे थेंबे तळे साचे. बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. एका एका धावेने देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये धावेंचा डोंगर उभा करता येतो. 3 षटकं आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 23 धावा. 23 रन. 23 धावा धावफलकावर आहेत. आज मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर थोडीशी चर्चा मैदानाच्या मध्ये सुरू आहे. आकाश दौंड दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जयेश सईद. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानामध्ये सचिन दादा पानसरे. या संघातील आपण पाहिले गेले तर निश्चितपणे एक अनुभवी गोलंदाज म्हणून मात्र त्यांच्याकडे बघितलं जातं. वय वर्ष आपण पाहिलं तर 40+ खेळाडू आहेत, परंतु यांची एक वेगळी खासियत आहे. घरचा संघ असेल तरच मात्र खेळतात. आज घरच्या संघांमध्ये देखील खेळायचं आहे. स्ट्राइक ऑन आकाश. नावाप्रमाणे काम करायचं आकाशला. यावेळेस मोठा स्ट्रोक तर खेळलाय आकाश दौंडच्या बॅट मधून. आसमानी टोला लॉंग ऑफ लाट खेळलाय. षटकार झेरन. थँक्यू डीजे. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आला. या षटकाराच्या मदतीने आता संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 29 धावा. 29 रन. 29 धावा इथे आलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा सचिन पानसरे. बॅटची कडा यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पण पाहतो खेळून काढला जाईल. चित्ररक्षक आहे तिथे. दिनेश चेंडूला कव्हर करेल. सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो नकार मैदानामध्ये खेळवलेला आहे. एक सिंगल आली हे देखील तितकंच महत्वाचं आहे. स्वप्न 3 असतात. एपीजे अब्दुल कलामांचं सुंदर वाक्य आहे. स्वप्न 3 नाही जे माणसाला झोपेत पडतात. स्वप्न ती असतात जी माणसाला झोपा येऊ देत नाही. क्षेत्रक्षणामध्ये आपण बघतोय पुण्यात सचिन दादा. नाव खूप मोठं आहे. नावाला साजेल असा खेळ देखील करायचा आहे. अक्रॉस द बॅट. यावेळेस मात्र चेंडू खाली राहिला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. असं म्हणतात ना, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो लड़ाई क्या जिसमें टक्कर ना हो. काटेकी टक्कर मैदानामध्ये दोन्ही संघांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या दोन्ही संघांना जर आपण पाहिलेलं तर एकाच तराजूमध्ये जर बसवले ना तर सांगता येणार नाही याच्यामध्ये अधिक वजनदार कोण आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क कमी बघायला मिळालं जयेशचं. असं म्हणतात ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क फार महत्वाचा असतो. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये पुण्यात बघायचंय. 2 चेंडू डॉट आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. हा अनुभव आहे. अनुभवाने एक शिकवण दिली आहे. कधीच कोणाच्या उणीवा आणि चुका शोधत बसू नका.
नियती घेईल हिशोब तो तुम्ही कधीच करू नका. बोलो तयार आहे. बॅटचे बघू आपण पाहतो यावेळेस आतल्या बाजूची कडा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही तिथे स्वतःवरती थोडासा निराश होतोय जयस सईद. डॉट बॉल आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये इथे आपल्याला जो पाहायला मिळाला लागोपाठचे 3 चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलेले आहेत. धावफलक इथे आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर असणार आहे. स्कोरकार्ड जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये काय गोलंदाजी आपण पाहतोय बॅकअप हँड बॅकअप हँड गोलंदाजी मैदानाच्या मध्ये सुरू आहे सचिन पानसरे यांची. बॉलर तयार. एक जीवदान मिळाले जयेश सईदला. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय विजू बालघरे आणि विजू बालघरेच्या डोक्यावरून अगदी चेंडू मात्र तिथे अडवलाय त्याने. चांगले एफर्ट्स विजू बालघरे एकदा जोरदार टाळे होऊन जात्या संघासाठी मात्र त्याने षटकार वाजवला. रिप्ले मध्ये पुण्यात आपण बघूयात. वाह वाह काय एफर्ट्स होते विजू बालघरेचे. विजू बालघरे मैदानामध्ये बघायचं यावेळेस षटक क्रमांक संपलं जाणार आहे. इथे चौथं 4 षटकांचा खेळ इथे मैदानामध्ये संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 32 धावा 32 रन 32 धावा धावलकावर आहेत. प्रेक्षक राज आपण पाहतो आमच्या स्क्रीनवरती जरूर बघायला मिळतोय. थोडासा वेळ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जरूर इथे घेतला जाणार आहे. आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस 16 जानेवारी स्वराज्याचे दाखले त्यांनी आज मात्र खऱ्या अर्थानं स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. 4 षटकं संपलेली आहेत. 32 धावा धावलकावरती आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वयवर्ष लाभले 32. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात म्हणजे शंभू राजा. अविनाशच्या प्रत्येक षटकारासाठी आकाश दौंडच्या राहुल दादा ओझरकर आणि अविनाश शिंदे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. आदेश गाडी तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता फुलर लेनचा बॉल. यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. बॉलर तयार. 32 धावा स्कोर कार्ड वरती. आदेश गाडे राऊंड द विकेट. यावेळेस मोठा स्तोक्त खेळला विजू बालघरे आहे चेंडूच्या खाली. झेल झालाय. मला वाटतं आज विजू बालघरेला चेंडू सोडायला तयार नाहीये. विकेट. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. आकाश दौंड मैदानात इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता आकाशची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे संघाचा कॅप्टन संघनायक समीर शिंदे जो मात्र आपण पाहतो ते दाखल झालेला आहे. कधी कधी आपण पाहतो ना मनासारख्या गोष्टी कधी कधी होत नाही. मनाच्या विपरीत गोष्टी होतात. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदल समीर शिंदेवरती देखील आपण पाहतोय. पुण्याच्या संघनायकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. पहिलाच बॉल यावेळेस अगदी तुमच्या बाहेर चेंडू मात्र मैदानामध्ये होता परंतु तिथे बघायचंय रिवची मागणी इथे केली मात्र केलेली आहे. वाईट साठी रिव आपण पाहतोय मैदानामध्ये तिथे असेल. रिव आहे की नाही हे मात्र तिथे तिसरे अंपायर चेक करतील. थोडस आपण पाहतोय मैदानामध्ये वेळ इथे जरूर घेतला जातोय. प्रत्येक आपण पाहिलं गेलं तर आज प्रत्येक संघाचा सपोर्ट करण्यासाठी इथे आलेला आहे. वेळ मैदानामध्ये आपण पाहतो निश्चितपणे तितकाच महत्वाचा देखील असणार आहे.
चालू असणारी मॅच स्वराज्य क्रिकेट बुरुसे विरुद्ध जर आपण पाहिले गेले तर नॉटी बॉय चिंचोली या दोन संघांमध्ये असणारी मॅच आहे, क्वार्टर फायनलची मॅच आहे. चालू असणारी मॅच कमीत कमी जर आपण पाहिलं तर 21,111 रुपयाचा सामना तर जास्तीत जास्त 81,111 रुपयाचा सामना आहे. जो संघ जिंकणार तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार, जो संघ पराभूत होणार तो संघ मात्र या मानाच्या स्पर्धेतून बाहेर पडणार. टीव्ही अंपायर मात्र थोडेसे आपण पाहतो याच्याकडे निश्चितप्रमाणे चेक करतील, या निर्णयाची वाट पाहिली जाईल. फेअर डिलिव्हरी रिव्ह अनसक्सेसफुल आणि मैदानामध्ये बघायचे यावेळेस आदेश गाडे, पुण्यात तयार असणाऱ्या स्ट्रायकर समीर. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, सचिन दादा आहेत चेंडूच्या खाली, झेल तिथे झालाय, विकेट होईल पतन. समीर शिंदे बॅक टू द पवेलियन. विकेट आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल ते होणार आहे आकाश शिंदे. या जोडीवरती आता मात्र संघाची पूर्णपणे जबाबदारी राहणार आहे. 3 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. आज छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन, राजांबद्दल देखील खऱ्या बोलण्यासारखं खूप काही आहे. आकाश शिंदे या खेळाडूवरती आपण पाहतोय मैदानामध्ये आता सर्वांच्या नजरा असणार आहेत. जेव्हा सर्व काही संपले असं वाटत असेल ना, इतक्या जिद्दीने पेटून उठा, इतक्या नव्याने जिद्दीने पेटून उठा की पराभवाची वाट पाहणारी माणसाने देखील तुमच्या यशासाठी सन्मानाने उभं राहून तुमचा विजय बघितल्यानंतर तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. असो खेळ मात्र इथे निश्चितपणे दाखवायचा आहे. आकाश आणि जयेशला स्कोर कार्ड वरती 32 धावा आहेत. आदेश गाडे स्पर्धेतील पहिले निर्धाव षटक टाकण्याचा मान आदेश गाडेच्या नावावरती गेलाय. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 5ही चेंडू मात्र डॉट आलेत. 2 विकेट देखील मिळवल्यात, एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. हलक्यात आपण पाहतोय मनगटाच्या साहाय्याने वळवलेला चेंडू सिंगल घेण्याचा ते प्रयत्न केला जाईल आणि सिंगल देखील इथे मैदानाच्या मध्ये येते. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे बघितले गेले तर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 33 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं जाईल. आता 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यश मात्र मिळवायचंय, क्रिकेटचा नियम आहे. असं म्हणतात ना, जेव्हा एखाद्या गोलंदाजाचा चांगला स्पेल सुरू असेल ना तेव्हा काही षटक संयमाने खेळणं देखील तितकंच महत्वाचं असतं. आणि ज्यावेळेस संधी मिळते ना त्यावेळेस मात्र गोलंदाजावरती तुटूनही पडायचं असतं. आज सर्वोच्च व्हायचंय आणि सर्वोच्चतेचा परिणाम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तो आदर्श तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायचा आहे. संघाचं नाव काय तर स्वराज्य. स्वराज्य व्हावे ही ते स्त्रींची इच्छा. शून्यात जन्मलो. छत्रपती शिवरायांचं एक सुंदर वाक्य आहे, या जगामध्ये जर यश आहे तर मी ते शोधून काढीन आणि ते शोधूनही सापडत नसेल ना तर तो यशाचा मार्ग मी स्वतः निर्माण करील. छत्रपती शिवरायांनी सांगितलेले. सिक्की बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत. षटक क्रमांक 6 घेऊन स्ट्रायकर आकाश शिंदे. यावेळेस पहिलाच बॉल, यावेळेस षटकचा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र खेळलाय. सचिन पानसरे आय चेंडूला कव्हर करतायत. सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 34 धावा आहेत. आपण कधी कधी विदर्भामध्ये जर फेरफटका मारला तर बघा तिकडे किती दुष्काळी भाग असतो, तसा इथे मात्र धावेंचा प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला आहे. इथे गोलंदाजांनी आपण पाहतोय फलंदाजांची अक्षरशः कोंडी करून ठेवलेली आहे. संधी दिली जात नाहीये. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. जेएस सहित स्ट्राइक ऑन. लोअर फुल टॉस. यावेळेस मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय असणार आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे हा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आली.
आणि या अतिरिक्त धावेने संघाचं धाफलक पुढे जाऊन पोहोचणारे धाफलकावरती 36. फ्री हिट ऑन. उघडा डोळे पहा नीट, कारण आता आलाय फ्री हिट. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, पैर भी वहां गिरा जहां चूना कम था. फ्री ऑन आकाश शिंदेसाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. या फ्री हिटचा फायदा इथे मैदानामध्ये आकाश शिंदे घेईल का, हे देखील आपल्याला मैदानामध्ये बघायचं आहे. मनगडाची ताकद आज दाखवावी लागणार आहे आकाशला. सिक्की तयार. फ्री ऑन. यावेळेस अप्परकट कडक बधडक ठोकलाय. डीप कव्हरला सीमारेषेच्या बाहेर षटकार झेरन. षटकार येताना जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला, मॅच बॉल आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने संघाचं धाफलक मात्र आता पुढे जाऊन पोहोचणार. धाफलकावरती 42. आकाश शिंदेला सांगायचं आहे, अडला अशील हजारदा, पडला अशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला अशील हजारदा, पण झाले गेले विसर. मूठ आवळ, अश्रू आवळ, लक्ष्यावरती रोख नजर, अजून एक प्रयत्न कर. सिक्की तयार आहे. पुन्हा मैदानाच्या मध्ये आपण बघतो यावेळेस स्ट्रायकर मैदानामध्ये आकाश शिंदे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून मात्र चेंडू खेळून काढला. चेंडू पडला, दिशा बदलली. सचिन पानसरे आहेत चेंडूला कव्हर करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचा धाफलक 44 धावा. सिक्की विरुद्ध आकाश. तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती मैदानं गाजवली, यापेक्षा तुम्ही घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकासमोर कसे खेळताय ना, हे आज इथल्या प्रेक्षक राजाला बघायचं आहे. मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. तिथे मात्र थोडेसे फंबल होत आहेत. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार आहे. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र आपण बघतोय आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत 45 धावा. संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 45 धावा. सिक्की तयार आहे. स्ट्राइक ऑन जयस सईद. कट केले बॉलला, परंतु यावेळेस बघायचं बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीयेत. संघाची धावसंख्या मात्र आपण बघतोय इथे मैदानामध्ये स्थिर असणार आहे. आणि संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले तर मैदानाच्या मध्ये 45 धावा आहेत. आहेत. दोन्ही स्कोरर आहेत ना, दोघांकडे सेम आहे. एक वाईड आलाय ना, नो बॉल एक, सॉरी नो बॉल एक. बॉल तयार आहे पुण्याच्या मैदानाच्या मध्ये. राऊंड द विकेट. सिक्की. स्ट्राइक ऑन जयेश. खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय. बॉलला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार छेरन. स्वागत करूया. स्वराज्य स्पोर्टला बुरसे संघाचा अर्धशतक पूर्ण होतंय. 51 धावा धाफलकावरती आहेत 6 षटकांच्या समाप्तीनंतर. जयेश आणि आकाशला निश्चितप्रमाणे प्रयत्न करायचे आहेत. हिंदीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ, कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ, और मेहनत तब तक करो जब तक जीत ना जाओ. प्रयत्न तोपर्यंत करायचे जोपर्यंत थकत नाही, आणि मेहनत तोवर करायची आहे जोवर आम्ही जिंकत नाही. 6 षटकं संपली आहेत. 6 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 51 धावा.
बॉलिंग ट्रॅकवरती मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचंय आदेश गाडे यांच्या हातामध्ये मात्र चेंडू आता सोपवलेला आहे. आकाश शिंदे 45 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला आकाश. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे. आदेश गाडे राऊंड द विकेट. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय मैदानामध्ये केला जाईल. सिंगल तरी ती आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का बघायचंय. नकार जो मैदानामध्ये ते कळवला आणि संघाची धावसंख्या आता आपण मैदानामध्ये ते बघणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 52 धावा. स्वराज्य म्हटलं की हे स्वराज्य मावळ्यांच्या मनगटाच्या जोरावरती उभं राहिलंय. कोलवटप्प्याचा बॉल खोदून काढला. यावेळेस गती परिवर्तन केला. चेंडू मयूर पालघरे चेंडूला कव्हर करेल. सिंगल इथे आलेली आहे. आज व्हेरिएशन मात्र निश्चितपणे दाखवलं इथे आदेश गाडेने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एका धावेच्या मदतीने 53 धावा. गडकिल्ल्यांनी राखिले स्वराज्य. गडकिल्ल्याने स्थापिले स्वराज्य. गडकिल्ल्यांतून मावळा लढला आणि याच मातीत महाराष्ट्र घडला. यावेळेस उडवला बॉलला. बॅटचा फेस ओपन केलाय. खिलाडी बन गया दर्शक और दर्शक बने दीवाने. षटकार छेरन. षटकार आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आलेला आहे. या षटकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल 59 धावा. 59 रन. लॉस ऑफ 3 विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे. पुण्याच्या मैदानामध्ये बघायचे आदेश. राऊंड द विकेट. हा प्रकार बॉल होता. उडवलाय बॉलला. आसमानी टोला. गगनभेदी. गगनाला कवच निघालणारा. सडक पक्कडक षटकार छेरन. इथे आपण पाहिलं ना तर मावळच्या या उर्से गावामध्ये दोनच गोष्टी फेमस आहे. सांगितलं यापूर्वी देखील. एक मावळचा ओम्या बैल आणि 2 आकाश शिंदेची फलंदाजी. या गावामध्ये फक्त 2च आहेत. एक बैलगाडा शर्यत आणि दुसरं म्हणजे क्रिकेट. बॉलर तयार आहे. पुढे सरसावा चेंडू मात्र पाहायचा. मिडअपच्या डोक्यावरून चेंडू सुसाट वेगाने सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. जीवनदादा कारके आणि राहुलदादा ओझरकर यांच्या वतीने आकाच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे. पुन्हा एकदा आदेश. ओ यावेळेस जोरदार बॅटी दे पाहतो मैदानामध्ये फिरवली आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. हिट मात्र होऊ शकला नाहीये. बॅकअप साठी खेळाडू नाहीये तिथे. 2 धावा तर आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. केलाय डेंजर एंडला जयेश. ओ आणि तिथे मात्र डायरेक्ट हिट. जयेश सहित परतेल इथे. इथे जर आपण पाहिलं तर मैदानात आता मैदानाच्या मध्ये आपण बघतोय 71 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. शेवटचं षटक आणि आता मात्र आपण पाहतो शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन येईल सचिन दादा पानसरे. या ठिकाणी आकाश साठी प्राइज झाले. आकाश शिंदेने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केला ना तर उर्सेगावचे भूषण SP धामणकर संदीप धामणकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. 71 धावा. शेवटचा षटक सचिन दादा पानसरे यांच्या हातामध्ये. स्ट्राइक ऑन आकाश. लोअर फुल टॉस. इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय.
चेंडू चाललाय धन 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 करत, ये रास्ता है 4 के फॉर रन. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. पुढे नितीनदादा ठाकूर यांच्या वतीने लकी मुदळेसाठी 100 रुपयाचं प्राइज आहे, ज्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चौकार इथे आलेलं आहे. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 75 धावा आहेत. स्ट्रायकर आकाश यावेळेस बॅटची कडा होती, तिने मात्र बघायचंय सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न बघायचं मैदानामध्ये केलाय जरूर. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल अक्षय. मात्र एकही चेंडू खेळता न खेळता मात्र तो मैदानामध्ये इथे बाद होतोय. कधी कधी चांगल्या कामासाठी स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली अक्षय अंबेकरने. थँक्यू डीजे. इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आता विकेट त्यांना पाहायला मिळते. आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपले आयुष्य देखील एका पेनड्राईव्ह सारखं आहे. पेनड्राईव्ह सारखं नाहीये, कारण ओहो यावेळेस काय स्ट्रोक खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. आकाश शिंदेच्या पाठ मधून A1 क्वालिटी षटकार 6 धावा. क्रिकेट में ऐसा कम ही होता है. बघतोय 41 धाव्यांवरती खेळतोय. SP धामणकरचा संदीप भाऊ धामणकर यांच्या वतीने अक्काच्या अर्धशतकी खेळीसाठी 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. बॉलर तयार आहे. 82 धावा धावलकावरती. कोलबटाप्याचा बॉल यावेळेस पुण्याचा खोदून काढला. यावेळेस दिनेश आकाश शिंदे सांगतोय कुछ देर की खामोशी है शोर आएगा. कुछ देर की खामोशी है शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा तो दौर आएगा. चौकाराला लागोपाठचा दुसरा आक्रमण. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू हवेत आहे, झेल सुटलाय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव घेतली गेली. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत. जसा बैलगाड्या क्षेत्रामध्ये मावळचा ओम्या आहे ना, तसा या उर्से गावातला हा आकाश आहे. याची बॅट थांबत नाही. स्कोर कार्ड वरती 88 धावा आहेत. अक्षयदादा सोनवणे यांच्या वतीने अक्काच्या अर्धशतकी खेळीच पूर्ण झाली. 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. अक्काचा क्लासमेट ग्रुप यांच्या वतीने अक्काच्या अर्धशतकी खेळी पूर्ण झाली तर 1000 रुपयाचा प्राइज असेल. एक चेंडू आता. आकाश 47 वरती आहे. आकाश स्ट्रायकर तयार. यावेळेस कट केल्या बॉलला चेंडू मात्र बघायचं डिक्लेअर झोन मध्ये जाईल. मिळतील 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने पहिला डाव संपलाय. धावफलकावरती 90 धावा आहेत. 91 आता मात्र बनवायचे आहेत. परंतु प्रेक्षकांनो, आकाशची ही जर इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आकाशच्या या खेळीसाठी. काय बॅटिंग केली आकाशने. उगाच आकाशला बडे मॅच का बडा खिलाडी म्हटलं जात नाही. त्याने दाखवलं आज. पहिला डाव मैदानामध्ये संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आहेत. 17 चेंडू 49 धावांची नॉट आउट इनिंग. काय बॅटिंग केली आकाश शिंदेने. पहिला डाव आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे. डगआउट मध्ये मात्र आपण बघतोय सगळी आनंदाचं वातावरण. आकाशभाऊ सोनवणे यांच्या वतीने आकाशच्या या खेळीसाठी मात्र 500 रुपयाचं प्राइज आकाशसाठी असणार आहे.
पहिला डाव इथे संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर आहेत 90 धावा. 91 धावा मात्र आता ते मैदानामध्ये बनवायच्या आहेत आणि या 91 धावा मैदानामध्ये बघायचा आहे कोणता संघ असेल जो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. एका बाजूला स्वराज्य स्पोर्टला उर्से, दुसऱ्या बाजूला नॉटी बॉय चिंचोली. त्यानंतर ऐकत रहा. योगेश सावळे सरांना धन्यवाद. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी तर निश्चितप्रमाणे एक छोटीशी झलक म्हणून आपण नक्कीच ज्यांची आपण झलक बघणार आहोत ते खास आज आपल्या सोबत जे आहेत ते निक्सन सर. तर एकदा निक्सन सरांसाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आज एकदा ते देखील आपली अदाकारी दाखवतील. थँक्यू. धन्यवाद सर, मनापासून आभार. पाठीवरती छत्रपती शिवराय, छातीवरती धर्मवीर संभाजीराजे कोरलेत आणि जीवाचं नाव भंडारा ठेवलंय. उधळला तरी बी अळकटच आणि नाही उधळला तरी बी अळकटच. पाहूया विजयाचा भंडारा मध्ये. निश्चितच आपण पाहतोय एक मोठं आव्हान जे उभं केलंय. 90 रन बनवलेत. 91 धावांचं टार्गेट नॉटी बॉय चिंचोली टीम समोर ठेवलंय. पाहूया कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग होईल की या धावा डिफेंड होतील. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होतंय. योगेश भाऊ घारे प्रामुख्याने उपस्थित आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला संबोधलं जातं आणि या स्पर्धेमध्ये बक्षिसांची खैरात आहेच आहे. भरघोस पारितोषिक देखील आहेच आहे. वैयक्तिक बक्षीस देखील आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी, मालिकेवीरासाठी, टू व्हीलर बाईक, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी स्पोर्ट्स सायकल आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानाच्या चहूबाजूला आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या संपूर्ण प्रेक्षक राजाचं प्रमुख आयोजक कमिटी आणि स्वराज गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मॅन फ्रॉम उर्से तालुका मावळ संघात मयूर वालघरे अर्थात. पुढचा बॉल पण गोलंदाज तयार. यावेळेस डाव्याष्टीच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर चेंडूच्या मागे आहेत. अक्षयने चेंडू रोखलाय परंतु बराचसा उशीर झालाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा मैदानावरती येताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती सुरू असताना दिनेश मालपोटे या अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये पहिल्या बॉलवरती विकेट घेताना ते पाहायला मिळाले. परंतु या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय अमोल जाधव यांनी. पहिल्या इनिंग मध्ये आकाश शिंदेने खऱ्या अर्थानं साकारलेला खेळ आणि त्या खेळीसाठी बक्षीस या ठिकाणी निश्चितच दिली जाणार आहे. किरण भाऊ धामणकर आणि सचिन भाऊ रसाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आकाशसाठी दिलं जाणार आहे. काय जबरदस्त खेळ मैदानावरती. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय संत सावध सुरुवात, फारच कमी धावा मैदानावरती होत्या. परंतु शेवटच्या 2 ओव्हर मध्ये ज्या प्रकारच्या धावा आल्यात मित्रांनो, निश्चितच त्या धाव्यांनी स्वराज्य क्रिकेटला बुरसे हा संघ एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळालाय. 90 धावा 8 ओव्हर मध्ये एक चांगला स्कोर उभा राहिलाय. 91 धाव्यांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमोल जाधव आणि मयूर वालघरे. यावेळेचा चेंडू मैदानावरती बॅटर निश्चितच आपली जागा सोडून पुढे आलेले आहेत, सफल झालेले आहेत आणि निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी बॅटिंग टीम तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. अव्या तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. चेंडू वाईड आहे की नाही हे तपासलं जाणार आहे.
90 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 91 धावांचं आव्हान मैदानावरती ठेवलं आणि आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवरती अमोल जाधव यांच्या बॅटमधून चौकार, त्यानंतर 2 धावा, 1 सिंगल. मयूर बालघरेकर स्ट्राईक आली. निश्चितच मैदानावरती त्याच्यापासून त्याच्या रीच पासून बराचसा दूरवरती असलेला बॉल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर निश्चितच रिव्ह्यू रिटर्न होईल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर मात्र रिव्ह्यू इनिंग साठी नसणार आहे, याची देखील नोंद घ्या. तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला महेश जाधव सर खऱ्या अर्थानं पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर एक दर्जेदार पंचांची भूमिका साकारणारे महेश जाधव सर चेक करतायत आणि निर्णय कळवलाय. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन या बॉलवरती प्राप्त होणार आहे. ऑनफिल्ड पंचचा डिसिजन मागे घेतलाय. मैदानावरती अतिरिक्त धाव जी निश्चित या ठिकाणी घोषित केली जाते आणि याचबरोबर धावफलकावरती वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 8 या अंकावरती. मयूर बालघरे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. याचबरोबर चेंडू हवेत. लॉफ्ट केलाय चेंडू लॉंग ऑनला. ओ हो आकाश शिंदे, वा काय जबरदस्त झेल मैदानावरती टिपलाय. कॅच ऑफ द मॅच नवे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. यावेळेस प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही की टाळ्या वाजवा. टाळ्यांचा कडकडाट ऑटोमॅटिकली निश्चितच झालाय. जबरदस्त झेल मैदानावरती. आणि पाहतच राहावं. ऑन स्क्रीन ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. कॅच जर मित्रांनो तुम्ही चुकून पाहिला नसेल ना तर युट्यूब वरती जा, रिवाइंड करून हा कॅच पहा. काय जबरदस्त झेल मैदानावरती आपल्याला जो पाहायला मिळालाय. आकाश शिंदे पूर्णपणे जर आपण पाहिलं तर 100% समर्पण त्यानं दिलं. अनेक जबरदस्त झेल मैदानावरती आपण पाहिलाय. विकेट येते, फलंदाज बाद झालेत. मयूर बालघरे उर्फ गब्बर. मागच्या मॅच मध्ये मयूर निश्चितच झेलबाज झाले पहिल्याच बॉलवरती, परंतु या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडून संघाला भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु मयूर पुन्हा एकदा स्वस्तामध्ये माघारी परतलेत. खातं न उघडता ते तंबूच्या आश्रयाला गेलेत. आकाशच्या क्लासमेट ग्रुप कडून खऱ्या अर्थाने या कॅच साठी 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. दिगंबर भाऊ राऊत यांच्या माध्यमातून या कॅच साठी 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. भरपूर खरं या ठिकाणी बक्षीस खऱ्या अर्थाने जी अनाऊन्स केली जात आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय. पहिलं विकेट टेकर गोलंदाज दिनेश मालपोटे पुन्हा एकदा विकेट मिळवत आहेत. नवीन फलंदाज आले. पहिलाच बॉल इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरतून कव्हर पॉइंटला चेंडू मात्र पाठवलाय. सरळ सीमा पार. 4 रन्स. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार जो मैदानावरती आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती होईल वाढ. 12 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. याचबरोबर पुन्हा एकदा यावेळेस आणखीन एक कमालीचा झेल. फलंदाज बाद. काय जबरदस्त झेल मैदानावरती पाहायला मिळालाय. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानावरती बाद होताना पाहायला मिळतील. 5व्या बॉलवरती निश्चितच चौथ्या चेंडूवरती खरं तर विकेट आला. त्यानंतर एक चौकार मैदानावरती आपण पाहिला आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवरती दिनेश मैदानावरती झेलबाज झालेत. बॅकफुटवरतून आपण पाहतो मैदानावरती कव्हर पॉइंटला चेंडू निश्चितच खेळायचा होता, परंतु मयूर भिलारेचा एक जबरदस्त कॅच ऑन स्क्रीन आपण पाहतोय. काय सुंदर झेल. आकाश शिंदे खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच पासून मित्रांनो आकाश शिंदे फॉर्म मध्ये पाहायला मिळालेत. पहिल्या मॅच देखील भरपूर धावा त्यांनी बनवल्यात. त्यानंतर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये देखील आकाश शिंदेनं बॅटिंग तर केलीच, परंतु फिल्डिंग करत असताना जबरदस्त झेल टिपताना तो पाहायला मिळाला. मयूर बालघरे ज्या खेळाडूकडे ताकद क्षमता होती,
मॅच जिंकून देण्याची. ते मयूर वालघरे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दिनेश आले, त्यांनी एक चौकार ठोकला आणि पुढच्याच बॉलवरती मयूरनं एक चांगला झेल मैदानावरती टिपलाय. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेलंय. 2 फलंदाज बाद धावफलकावरती धावा झाल्यात त्या 12. विकेट टेकर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश मालपटे पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. डान्सिंग अंपायर निक्सन सर निश्चितच आता या ओव्हर पासून इन ऍक्शन जे आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. येस, जयेशचं षटक क्रमांक दुसरं मैदानावरती घेऊन आलेत. पहिलाच बॉल जयेशचा उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव धावफलकावरती वाढेल. याच 2 संघांमध्ये मित्रांनो आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहिला. त्या सामन्यामध्ये जिंकून नॉटीबॉय चिंचोली संघ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचला. यावेळेचा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ जी मैदानावरती आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू टाकला त्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव प्राप्त होणार नाही. डॉट बॉल मैदानावरती येईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 13. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये जिथे जागा मिळेल तिथे बसून उभं राहून खऱ्या अर्थानं प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेचा चेंडू फुल टॉस, दिशा थोडीशी खराब होती आणि त्यानंतर चेंडू मात्र पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमापार. 4 रन्स. प्रवीण 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 जवानी मेरी चाल मस्तानी तूने बदलना जाने रामा जवानी मेरी चाल मस्तानी तूने बदलना जाने रामा. वाह, जबरदस्त डान्सिंग अंपायरिंग निक्सन सर या ठिकाणी दाखवतात. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा निक्सन सरांसाठी. निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती एक चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे गेले. 2 फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 17. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू असताना जयेश तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फलंदाज चेंडू सोडून देत आहेत आणि इथे निक्सन सर चालता बोलता डोलता हा व्हाईट बॉल या ठिकाणी निक्सन सर कळवत आहेत. वाईट चेंडू असेल. एक अतिरिक्त अवांतर धाव धावफलकावरती वाढेल. आपल्या अनोख्या ऍक्शननं खऱ्या अर्थानं सातत्यानं क्रिकेटच्या मैदानावरती प्रेक्षकांची मनं जिंकणारे निक्सन सर आपल्याला पाहायला मिळतात, जे या मॅच साठी डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला इनिंग साठी पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल आलाय. याचबरोबर वाह, परफेक्ट मिड ऑफ द बॅट, क्रंचिंग ऑफ द साऊंड. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. बिग 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 ब्लास्ट. षटकार. षटकार मैदानावरती आलाय. जयेशवरती आक्रमण चढवलंय अमोल जाधव. कित्येक काळ खऱ्या अर्थानं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर देखील एक जबरदस्त क्रिकेट गाजवणारे खेळाडू अमोल जाधव मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू पुलरेंचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मयूरच्या माध्यमातून. पड झड धडपड खेळाडू मैदानावरती करतायत. जे खेळाडू खऱ्या अर्थानं मैदानावरती पडत असतात ते खेळाडू लोकांच्या नजरेमध्ये कधीच धड नसतात, कारण ते पडत असतात. परंतु ते खेळाडू केवळ पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. आणि आज खऱ्या अर्थानं या मातीमध्ये प्रत्येक खेळाडू घडतोय. मोठी अपील पंचांकडे केली जाते. नकार जो मैदानावरती पंचांनी कळवलाय. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर जे दुसरं सुरू आहे. 5 चेंडू टाकले गेलेत. धावफलकावरती धावा 2 फलंदाज बाद धावा झाल्यात त्या 24. आणि या ठिकाणी निक्सन सरांसाठी डान्सिंग अंपायर यांच्यासाठी खऱ्या अर्थानं श्री भैरवनाथ उद्योग समूहाचे असणारे सर्वे सर्व उत्कृष्ट समालोचक किरण येवले सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. याचबरोबर अपील लाऊड अपील केली जाते. आणि याचबरोबर मैदानावरती पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय.
2 फलंदाज बाद. स्कोर झालाय तो 24. शेवटचे अजूनही मैदानावरती चेंडू शिल्लक असतील ते 36 आणि बनवायच्या 67 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 प्रमुख फलंदाज मैदानावरती बाद केले. प्रथमतः मयूर बालघरे बाद झाले आणि त्यानंतर मैदानावरती जर आपण पाहिलं तर निश्चितच दिनेश चव्हाण हे फलंदाज बाद झालेत. आकडे बदलणारा खेळ, आकडे बदलायला लावणारा खेळ, तुम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ आणि तमाम भारतीयांचा श्वास बनलेला खेळ, क्रिकेटचा खेळ. शेवटचे 36 बॉल 67 रनची आवश्यकता. ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक असणार आहे. अमोल जाधव यांनी जर आपल्या संघाला नॉट आउट मॅच जिंकून दिली तर निश्चितच मावळ टेनिस क्रीडा असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोज दाभाडे यांच्या माध्यमातून तब्बल 2100 रुपयांचं रोख पारितोषिक अमोल जाधव यांच्यासाठी दिले जाणार आहे. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दिनेश मालपोटे. पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं विकेटनं सुरुवात त्यांनी जी मैदानावरती केली, चौकार पहिल्या बॉलवरती जरूर आला परंतु विकेट देखील मिळवले. हो हो हो, यावेळेस आणखीन एक बॅटची कडा, फलंदाज बाद, विकेटचं होईल पतन. विजय बालघरे बाद 0वरती. बॅक टू द पवेलियन. विकेट येताना मैदानावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 सुरू झालंय. आतापर्यंत नॉटी बॉय चिंचोली संघाच्या मित्रांनो 3 फलंदाज बाद झालेत आणि 3ही विकेट दिनेश मालपोटे यांनी घेतलेत. काय अफलातून गोलंदाजी मैदानावरती करतात दिनेश मालपोटे. राहुल दादा ओझरकर आणि जीवनदादा कारके यांच्या माध्यमातून दिनेशच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक मान्यवरांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. मोहोळ तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष निश्चितच आपण पाहतोय मनोजी दाभाडे यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं बक्षीस अमोल जाधव यांच्यासाठी असणार आहेत. या वेळेचा चेंडू हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल, डॉट बॉल होते. आदेश गाडे नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट दिनेश मालपोटे यांनी घेतली. त्यानंतर पुढचाच बॉल डॉट आलाय. आदेश गाडे पहिला चेंडू खेळतात आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी कुठल्या प्रकारे अटॅकिंग मोड अजिबात दाखवला नाही. पहिल्या चेंडूवरती हळूवारपणे बॅट त्या ठिकाणी स्टीअर केली. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. वा भाई वा, आदेश गाडेच्या बॅट मधून षटकार. मैदानाच्या आतमध्ये षटकार येताना पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड तर पुढे जातोय. टफुल कव्हरची धावा आहेत त्या 30. 91 धाव्यांचं टार्गेट. आव्हान भरपूर मोठं आहे परंतु पाठलाग करण्यासाठी आम्ही देखील सक्षम आहोत हे सांगत असताना नॉटी बॉय चिंचोली टीम कडून आदेश गाडेचे मोठा फटका पुन्हा एकदा आणि चेंडू पॉइंटच्या डोक्यावरतून पोहोचतोय सीमापार. षटकार. Jazz in the mix.
लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मैदानावरती आलेत आणि या षटकारांच्या बरोबरच संघाचा स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहे. अफोलकावरती 36 धावा. मॅच मैदानावरती ऑन झाले. आदेश गाडे आले आले आक्रमण चढवतायत आणि पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑन मधून आदेश ठाकूर चेंडूच्या मागे एका टप्प्यावरती कलेक्शन होईल. सिंगल धाव मैदानावरती येते आणि या सिंगल बरोबर टीमचा स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहे. अफोलकावरती धावा आहेत त्या 37. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू जे मैदानावरती टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर एक डॉट बॉल, लगातारचे 2 षटकार आणि एक सिंगल. आदेश गाडे मैदानावरती आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये निश्चितच 4 चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि त्यांच्या बॅट मधून 13 धावा मैदानावरती येताना पाहायला मिळाल्यात. 31 चेंडू आणि 54 रनची गरज. गोलंदाज तयार पुन्हा एकदा दिनेश. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस ऑन साइडला खेळला. स्क्वेअर लेग मध्ये डीपला फिल्डर आहेत आणि या चेंडूवरती मिळते एक सिंगल धाव. या एकाच धावेच्या बरोबर संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. 3 षटकांचा संपला खेळ. 3 फलंदाज बाद धावा झाल्या त्या 38. शेवटचे 30 चेंडू 53 धावेंची गरज. आखरी 30 गेंदे शेष. जीतने के लिए 53 रनों की जरूरत. 30 चेंडू 53 धावेंचं आव्हान जे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले निश्चितच आपण पाहतो मैदानावरती. जो बॅटिंग टीमनं घेतलेला आहे केवळ आणि केवळ 3 फिल्डर जे 30 या सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही फलंदाज आता टच मध्ये आलेत. आदेश गाडे देखील बॅटवरती परफेक्ट चेंडू घेत आहेत. 2 षटकार त्यांनी ठोकलेत. अमोल जाधव 10 चेंडू 18 वरती खेळत आहेत. दोन्ही बॅटर सेट आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. 3 षटरक्षक 30 या सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना पाहायला मिळणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 30 चेंडू आणि 53 धावेंचं समीकरण जे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 चेंडू 53 धावा हे समीकरण. आकाश शिंदेच्या खरं तर खेळीसाठी कॅशसाठी अडलेगावचे उद्योजक अमितदादा घोटकुले यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस ऑनलाईनच्या माध्यमातून ट्रान्सफर केले गेले. मान्यवरांचं मनापासून आभार. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जे सहित षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. ऑफ्टमच्या बाहेर निघून हा चेंडू खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू मात्र दन करत जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय कणकणी चौकार. तन भी है मन वरती आलाय. चौकारानं सुरुवात या षटकाची झाली. 4थ्या ओव्हर मध्ये बाउंड्री येताना पाहायला मिळाले. बरेचशी बातचीत चर्चा वेळ घेतला जातोय. चला घाई करा, वेळ वाचवा. 29 बॉल 49 धावेंची गरज. स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे ज्या संघाच्या नावावरती मोठे विक्रम आहेत. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा अमोल जाधव खोदून काढतायत आणि चेंडू पाठवतायत कव्हर्सला. ओ हो, प्रथमतः वाटलं उमेश धामणकर चेंडू रोखतील, परंतु चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय सरळ सीमा पार. येतोय आणखीन एक चौकार. लगातारचा हा दुसरा चौकार मैदानावरती अमोल जाधव यांच्या बॅटमधून.
52 धावा धावफलकावरती टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. नॉटी बॉय चिंचोली संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 52 धावा बनवल्या गेल्यात. 27 बॉल 39 रनची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार जे ऑफ साइडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर एक षटकार जो लॉंगॉनच्या डोक्यावरतून ठोकला. अमोल जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खिंड लढवतायत, झुंज मैदानावरती देत आहेत आणि त्यांना साथ देण्याचं काम आदेश गाडे देखील मैदानावरती करतायत. जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचंय. ज्या शत्रूचा कोणी पराभवही करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचंय. ज्यावेळेस माझे पाय थकलेत, हात थकलेत, बाहू थकलेत, त्यावेळेस मला समोर एव्हरेस्ट दिसतंय. तो स्टार मला गाठायचा आहे. त्यासाठी मला कुठलाही थांबा घ्यायचा नाहीये. ते ध्येयासाठी माझी नरकात देखील जायची तयारी आहे, परंतु कारण हे स्वर्गीय असलं पाहिजे. आणि आज एकमेव कारण प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यासमोर असेल. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये एक तरी मानाचं करंडक आपल्याला उचलायचंय. क्वार्टर फायनलचा खर तर हा पडाव जो अतिशय महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 5 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल. हो हो हो, वाह, काय जबरदस्त झेल उमेश दामनकर घेत आहेत. 1 हँडेड कॅच. अमोल जाधव सेट बॅटर 15 बॉल 32 वरती खेळत असताना 16व्या चेंडूवरती बाद झालेत. कॅच ऑफ द मॅच पुन्हा एकदा उमेश दामनकर यांनी टिपलाय. जबरदस्त झेल, विकेट. मैदानावरती आपण जर पाहिलं तर एक अफलातून झेल मैदानावरती टिपलाय. सातत्यानं याच मैदानावरती सराव करणारे सर्व खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. जबरदस्त मेहनत. प्रथमतः बॅटिंग करताना थोडीशी सावध सुरुवात केली. फिनिशिंग टच आकाश शिंदेने दिला. एक मोठा स्कोर उभा केला. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दिनेश मालपडे आले. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 प्रमुख फलंदाज बाद केले आणि त्यानंतर मैदानावरती आपण जर पाहिलं तर प्रत्येकाने एफर्ट दिलेत. काय कॅचेस मैदानावरती आपण पाहिलेत. पुन्हा एकदा उमेश धामनकर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मयूर भिलारे यांनी एका हाताने उंच उडी घेऊन झेल टिपला त्याच ठिकाणी मैदानावरती आपण जर पाहिलं तर शॉर्ट पॉइंटला मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक झेल उमेश धामनकर टिपताना पाहायला मिळाले. 24 चेंडू 39 धाव्यांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 9.75. जवळपास 10च्या सरासरी धावा बनवायच्यात. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल जरी घेतली तरी देखील मैदानावरती त्या धावा चेस होऊ शकतात. परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मयूर मैदानावरती आलाय. यावेळेचा चेंडू टप्पा पाठीमागे ठेवलाय. आदेश गाडेने चेंडू अक्रॉस द बॅट खेळलाय आणि पाहूया पंचांचा इशारा काय येणार. निश्चितच इथे षटकार आहे. 6 धावा या चेंडूवरती मिळतील. मध्ये आपण पाहतोय समीकरणचे सोपं होताना जरूर पाहायला मिळते. 23 चेंडू 33 धाव्यांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. वैयक्तिक 5 चेंडू आणि 19 धाव्यांवरती खेळताना आदेश गाडे पाहायला मिळेल आणि त्यानंतर एक डॉट बॉल देखील आलाय. आईस ब्रेकरचं काम खऱ्या अर्थानं मैदानावरती आदेश गाडेने केलंय. आल्या आल्या पहिला बॉल सन्मानपूर्वक खेळला. त्यानंतर 2 षटकार ठोकले. हो हो हो, यावेळेस देखील मैदानावरती पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू मात्र जाऊन पोहोचला डीप पॉइंटला. सीमा रेषा पार. चौकार. समान असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आदेश गाडे. वैयक्तिक 7 चेंडू 23 वरती खेळतायत. 21 चेंडू 29 रनची गरज. हो, यावेळेस बॅटची कडा. क्षेत्ररक्षक
दूरवरती राहत आहे, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि पंच कळवत आहेत 2 धावा या चेंडूवरती मिळतील. या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचं स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. अफुलकावरती 64 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिली इनिंग झाल्यानंतर निश्चितच सर्वांना वाटलं चांगला स्कोर उभा राहिलाय. एक फायटिंग टोटल मैदानावरती निश्चित उभी राहिलेली आपण पाहिलीत आणि त्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करताना नॉटी बॉय चिंचोली हा संघ मैदानावरती. 20 चेंडू 27 रनची गरज. ओ हो हो, या वेळेचा चेंडू मैदानावरती बॅटरच्या रीच पासून बराचसा दूरवरती आणि त्यानंतर एस्टॅनच्या पाठीमागून आकाश दौंड विकेट किपिंग करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सेफ. डॉट बॉल जो मैदानावरती येईल. तिसऱ्या पंचांची मदत निश्चितच या ठिकाणी घेतली जाते. स्टंपिंग साठी तिसऱ्या पंचांची मदत ज्या ठिकाणी घेतली जाते. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 19 बॉल मध्ये निश्चितच 27 रनची आवश्यकता आहे. तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून बसून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून तिसरे पंच महेश जाधव सर चेक करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत ऐकूयात डीजे रोहित यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. ओर टू डीजे. अफुलकावरती निश्चितच आपण पाहतोय 64 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकलाइफ स्पोर्टची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं प्रमुख ऑपरेटर रमेशजी भुजबळ सर आणि दोन्ही कॅमेरामॅन गणेश सर आणि निश्चितच जे किरण सर आपल्याला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. एक सुंदर काम त्यांचं आहे आणि निश्चितच डिसिजन निश्चितच आपल्याला पोचवला जाणार आहे. एंगल निश्चितच चेक करतायत आणि मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायर महेश जाधव सर निर्णयाची प्रतीक्षा सर्वांना आहे. सर्वांच्या नजरा आता स्क्रीनवरती ज्या निश्चितच आहेत. मैदानावरती या चेंडूवरती काय होणार, फलंदाज बाद असतील की सेफ असतील, क्रुशियल मुवमेंट खरं तर मॅचची आहे आणि निश्चितच मैदानाच्या आतमध्ये डिसिजन जो पेंडिंग असणार आहे. प्रथम क्रमांक तब्बल 81,111 रुपये, द्वितीय क्रमांक 51,111, तृतीय क्रमांक 33,333, चतुर्थ क्रमांक 21,111 तर पंचम क्रमांक 21,111 रुपये प्रमुख बक्षीस या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो कमीत कमी 21,111 तर जास्तीत जास्त 81,111 या कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफीचा मानकरी होताना निश्चितच पाहायला मिळणार आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. बराचसा वेळ त्या ठिकाणी निश्चितच तिसरे पंच घेत आहेत. मस्त मस्त मंडाळ. तिसरे पंच कळवतात फलंदाज नॉट आउट असणार आहेत, फलंदाज सेफ आहेत. डॉट बॉल मैदानावरती जो निश्चितच असेल. जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज तयार. मयूर
पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर चौकार, 2 धावा, एक डॉट बॉल. षटकाचा शेवटचा बॉल. 19 चेंडू 27 ची गरज असताना पुढे सरसावा चेंडू खेळलाय. इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स. वा भाई वा, आदेश गाडेचा ट्रेडमार्क. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. बाद धावफल कव्हरची धावा आहेत त्या 70. शेवटचे 18 चेंडू आणि 21 धावेंची गरज. 18 चेंडू 21 धावा. 18 गेंदे से जीतने के लिए 21 रनों की जरूरत. तब्बल आणि तब्बल 18 धावा मैदानावरती या अगोदरच्या ओव्हर मध्ये त्या निश्चितच मयूरनं खर्च केल्या. गोलंदाज तयार. लाला. लालाचा पहिलाच बॉल ऑन साइडला. देख घुमा के अफलातून अप्रतिम षटकार. 6 धावा. मॅच मधील हवा काढून टाकणारे 2 षटकार मैदानावरती पाहायला मिळाले. शेवटचे 16 चेंडू 9 धावेंची गरज. 91 रनचं आव्हान होतं मित्रांनो. 8 ओव्हरची मॅच, 48 बॉल, 91 ची मॅच जी मैदानावरती येऊन पोहोचले 16 चेंडू आणि 9 धावेंवरती. सोळा चेंडू आणि 9 धावेंची गरज. लाला दौड मैदानावरती आला. निश्चितच ज्यावेळेस लाला फलंदाजी करत होतो त्यावेळेस त्याच्या बॅटमधून असे रिव्हरचे फटके आपण पाहतो. आता लाला गोलंदाजी करतोय आणि लकीच्या बॅटमधून 2 षटकार आपण मैदानावरती पाहिलेत. 2 चेंडू आणि 12 धावेंवरती लकी मैदानावरती खेळतोय. पाहूया लागोपाठचा तिसरा षटकार लकीच्या बॅटमधून येणार का. गोलंदाज लाला तयार. ओ हो हो, ज्यावेळेसचा चेंडू मैदानावरती डाऊन द लेग, डाव्या स्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. फलकावरती 1 धावेनं वाढ. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचते 83 अंकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 16 चेंडू 8 धावेंची गरज. आणि याच बरोबर पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक मस्त पैदस्तक देत लागोपाठच्या 3 चेंडूवरती क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय लकीच्या बॅटमधून आलेत 3 घणाघाती प्रहार. षटकार. संपलो नाही, संपणारही नाही, खचलो नाही, खचणारही नाही. कितीही येऊ देत अडथळे, थांबलो नाही आणि थांबणार नाही सांगत असताना लकीच्या बॅटमधून षटकार आलेत. आणि याचबरोबर चेंडू हळूवारपणे खेळून काढलाय. 2 रनची गरज आहे. 1 धाव या चेंडूवरती घेतले आणि खऱ्या अर्थानं आदेश गाडीला स्ट्राईक दिली. निश्चितच जर लकीला हवा असतं तर लकीने या चेंडूवरती मॅच संपू शकला असता. परंतु ज्यावेळेस संघ अडचणीत होता त्यावेळेस आदेश गाडे संघाचा तारणहार बनलाय. त्यामुळे मॅच संपवण्याची जबाबदारी आदेशवरती दिली आहे. ज्यावेळेसचा चेंडू मैदानावरती जो निश्चितच आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. शेवटचे 13 चेंडू 1 धावेची गरज आहे. पुढे सरसावत चेंडू खेळलाय ऑन साइडला आणि याच बरोबर 1 धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. जोरदार टाळ्या वाजवायच्या नॉटी बॉय चिंचोली या टीम साठी. जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा तिसरा संघ जो मैदानावरती इतकं सोपं नाहीये मित्रांनो. घरच्या मैदानावरती स्वराज्य किटला बुडसे संघाला पराभूत करणं, 91 धावा 6 ओव्हर मध्ये चेस करणं, एक जबरदस्त विक्रम मैदानावरती करत या सामन्यामध्ये बाजी मारली ती नॉटी बॉय चिंचोली या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि यजमान संघ प्रथमताच या मैदानावरती बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचू शकले नाहीयेत. परंतु दिवसभरामध्ये जबरदस्त खेळ स्वराज्य क्रिकेटला बुडसे टीमचा देखील पाहायला मिळाला. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जबरदस्त मॅच.